इस्लामपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेतून जयंत पाटलांना जोरदार टोला लगावलाय। जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी एक मंत्रिपद ठेवलंय अशा चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होत्या। मात्र आपलं मंत्रिमंडळ भरलेलं असून बाहेरच्याला मंत्री करणार नाही असं मुख्यमंत्री म्हटले। मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे। पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे। त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका। तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत, आता तुम्ही सगळे वाट पाहत, तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही। त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। विधानसभेत जसं बहुमत दिलं तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला यश मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। कोकण आणि शिवसेनेचं वेगळं नातं आहे, कोकणचा विकास करण्याचा शब्द द्यायला मी आलोय असं एकनाथ शिंदे म्हटलं। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिंदे साहेबांनी उद्योगमंत्री बनवलं। विरोधकांचं डिपॉझिट घालवून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणा, शिवसेनेला मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन उदय सामंत यांनी केलं। अमरावतीमधील वरुड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात माजी खासदार नवनीत राणांनी रोड शो काढला होता। शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या रोड शोला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मंत्री छगन भुजबळांनी थेट हॉस्पिटलमधून येवल्याच्या मतदारांशी संवाद साधला। जेवढं प्रेम तुम्ही मला दिलं तेवढंच महायुतीच्या उमेदवारांना द्या असं आवाहन भुजबळ यांनी केलं। जळगावच्या चोपडा तालुक्यात माजी आमदार लताताई सोनावणे यांच्या नेतृत्वात प्रचार रॅली काढण्यात आली। चोपड्यातील मतदार नम्रता पाटलांना मतदान करून शिवसेनेचं पॅनल निवडून देतील असा विश्वास अमृता सोनावणे यांनी व्यक्त केला। इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर नाव बदलून मी पहिल्यांदा आलोय याचा मला आनंद आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेत। ईश्वरपूरची सत्ता द्या, सांगली जिल्ह्यातलं सर्वात विकसित शहर करू असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। वाशिम नगर परिषदेची पूर्ण तर रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5B आणि 10A ची निवडणूक लांबणीवर पडली आहे। रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग 5B आणि 9A या नगरसेवकांच्या 2 जागांसाठी 20 डिसेंबरला निवडणूक होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेचे निवडणूक पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे। सोबतच नगरसेवक पदांसाठी शेगाव इथे 2, जळगावमध्ये 3, जामोद आणि खामगावमध्ये 4 वॉर्डमधील निवडणूक रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यात येत्या 2 डिसेंबर रोजी 11 ऐवजी 10 नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी मतदान केलं जाणार आहे। आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून नशिराबाद पोलीस ठाण्याच्या वतीनं रूट मार्च काढण्यात आला। गावातील मुख्य चौक, बाजारपेठ परिसर आणि संवेदनशील भागात रूट मार्च काढण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपरिषदेच्या 2 प्रभागातील निवडणुका लांबणीवर गेल्यात। न्यायालयीन अपील दाखल असल्यानं निवडणूक आयोगाच्या आदेशानं निवडणुका पुढे लांबणीवर गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली। शिवसेनेवर ज्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर 1 नाही 2 वार केले, मात्र पक्षावर वार होऊ दिला नाही असं निलेश राणे म्हटलेत। तर या सभेतून शिंदेंनी निलेश राणेंचं कौतुक केलं। अक्कलकोटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अक्कलकोटच्या विकास आराखड्यासाठी 370 कोटी दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर आता निधी वाढवून 500 कोटी करणार असल्याचं ते म्हटलेत। दरम्यान 3ही नगरपरिषदेत सत्ता आणण्याचं आवाहन देखील त्यांनी मतदारांना केलं। लांजात कुणी आवाज केला तर त्याचा मांजा कटलाच म्हणून समजा असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला। महाविकास आघाडीवर टीका करताना ते पराभव मान्य करून मुंबईत बसले आहेत असा टोलाही लगावण्यात आला। कणकवलीत निलेश राणेंनी एकनाथ शिंदेंचं स्वागत केलं। महायुतीमध्ये झालेल्या वादानंतर शिवसेना निलेश राणेंसोबत असल्याची ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली। विजापूरच्या सभेतून चित्रा वाघ यांनी अनोख्या शैलीतून मतदानाचं आवाहन केलं। खा कुणाचंही मटण आणि दाबा कमळाचं बटण असं आवाहन त्यांनी केलं। तर हा कानमंत्र नवऱ्याच्या कानात दिवसातून 3 वेळा सांगण्याचा अजब सल्ला देखील त्यांनी महिलांना दिला। मुक्ताईनगरच्या प्रचार सभेत मंत्री रक्षा खडसे भावूक झाल्या। निखिल खडसे निघून गेल्यानं आपल्यासमोर यावं लागल्याचं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले। घराणेशाहीच्या आरोपातून मंत्री रक्षा खडसेंनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आम्ही घराणेशाहीमुळे नाही तर परिस्थितीमुळे राजकारणात आल्याचं त्यांनी म्हटलं।
बदलापुरात उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिलाय. 7 उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुचिता घोरपडेंना हा पाठिंबा दर्शवण्यात आलाय. नशिराबादेत भाजप शिवसेना युतीचा रोड शो पार पडला. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी ढोल ताशांच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांनी रोड शोला गर्दी केली. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी डोर टू डोर प्रचार करण्यात आला. दरम्यान विकासाच्या मुद्द्यावर विजय होणार असल्याचा दावा शिवसेनेच्या उमेदवारांनी केला. आमचे हात आणि मन साफ असल्याचं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलंय. जव्हारमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. तर नवी मुंबईतील वाशीच्या धर्तीवर जव्हारचा विकास करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. युगेंद्र पवारांच्या विवाह सोहळ्यात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. यावेळी सुप्रिया सुळेंनी डान्स केला तर फुगडीच्या तालावर ठेका देखील धरला. या विवाह सोहळ्यात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार सहभागी झाले होते. 2014 मध्ये रक्षा खडसेंच्या उमेदवारीचा वाद चांगलाच गाजला होता. या उमेदवारीचा किस्सा मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितला. 2019 मध्ये देखील रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत निगेटिव्ह सर्व्हे होता, पण ते मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्याचं मुंडेंनी म्हटलं. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनानं सामुदायिक आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविकांची बूथ स्तर अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार CHV आणि आशा सेविका महानगरपालिकेच्या कर्मचारी नाहीत आणि त्यामुळे त्यांना निवडणुकीचं काम बंधनकारक नाही असं पवित्रा घेत मुंबईतील 4500 सेविकांनी बूथ स्तर अधिकारी म्हणून काम करण्यास थेट नकार दिला. पुढची बातमी. सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकानं छापा टाकला. यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली आहे. सांगोल्यात रविवारी शहाजी बापूंनी विराट सभा घेतली. ही सभा संपताच शहाजी बापूंच्या कार्यालयावर भरारी पथकानं छापा टाकत संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली. या छाप्यात नेमकी काय सापडलं याबाबत अजून काहीही माहिती समोर आली नाहीये. दरम्यान शहाजी बापूंनी गेल्या काही दिवसांपासून भाजपवर केलेल्या टीकेमुळे शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढत असल्याचं समोर आलं होतं. अशातच आता पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकानं टाकलेल्या छाप्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष वाढणार असल्याचं बोललं जातंय. पुढची बातमी. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यभरात ठिकठिकाणी फिरून जोरदार प्रचार करतायत. मात्र लावरे तो कॉल हा प्रचाराचा फंडा चांगलाच चर्चेत आलाय. प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री थेट मंत्र्यांना फोन लावून प्रलंबित विकास कामं किंवा नवीन प्रकल्पांबाबत आदेश देतात. यावरून आता किशोरी पेडणेकरांनी शिंदेंची नक्कल करत जोरदार टोला लगावलाय. दरम्यान यावरून किशोरी पेडणेकरांनी शिंदेंची कशाप्रकारे नक्कल केली आपण पाहूया. उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळच्या इथे पुढच्या 2 महिन्यात आम्ही प्रोजेक्टचं नोटिफिकेशन जे करावं लागतं MIDCचं नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार हो. लोकांना कसा बनवी करायचं. हा काय MIDC कुठे देणार ना बघा. हा द्यायची. अरे MIDC काय खेळणं आहे. 4 वर्षात झाली नाही तुमच्या. त्याच्या आधी तुमच्याकडेच होतं ना नगर खातं. 4-4.5 वर्षात झाली नाही. हा बरोबर. मग माझा शब्द गेला नाही पाहिजे. काय त्या तिथल्या लोकांना म्हणजे मतदारांची कीव करावी वाटते. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई प्रवास केला. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड ते कराड विमानतळ असा सोबत त्यांनी प्रवास केला. बारामती इथल्या प्रचार सभेत अजित पवारांचं भाषण सुरू असताना मागून प्रचाराची रिक्षा गेली. त्यावर तू थांब जरा, हा नौटंकी करतोय, काही फक्त दिखावा करतात, काही काम करत नाही, फक्त आवाज कसा होईल तेच पाहतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंचा एकेरी उल्लेख करत जहरी टीका केली. 15 वर्ष सत्तेत असताना कर्जतचा विकास दिसला नाही का असा सवाल थोरवे यांनी केलाय.
दौंड नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या वेगवेगळ्या झालेल्या सांगता सभेत दौंडचे भाजप आमदार राहुल कुल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चांगलीच जुंपली. माझ्या ओळखीचा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी त्यालाही सांगेल इथे मदत करायची, असं मिश्किल वक्तव्य केल्यानं दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं. काही जण माझ्यासमोर गपगुमान बसतात, माझी पाठ फिरली की चक्र फिरवतात, त्यांना वाटतं मला काहीच कळत नाही असं अजित पवार म्हटलेत. समोरून विरोध करा पण गद्दारी करू नका असं अजित पवार म्हटले. झोपडपट्टी मुक्त मुंबईचं उद्दिष्ट गाठण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना चालना देण्यासाठी झोपडपट्ट्यांचाही समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यानुसार 50 एकर किंवा त्यापेक्षा अधिक जागेवरील झोपड्यांचा, इमारतींचा आणि चाळींचा समूह पुनर्विकास केला जाणार आहे. झोपूर प्राधिकरणानं 5 जागांचा शोध सुरू केला असून यापैकी एक मानखुर्दमधील जागा निश्चित केली आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबईत 12,000हून अधिक घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला यातून मुद्रांक शुल्कापोटी 1,043 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. ऑक्टोबरमध्ये 11,000हून अधिक तर नोव्हेंबरमध्ये 12,000हून अधिक घरांची विक्री झाली. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये घरांच्या विक्रीमध्ये काहीशी वाढ झाली. वर्ध्यात वाहन तपासणीमध्ये 2,64,000 आढळून आले. सोन्याचा आणि चांदीचा ऐवज ताब्यात घेण्यात आला. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. पालघरमधल्या बोईसर तारापूर चिंचणी बायपासवर इनोव्हा कार आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले. नांदेडमध्ये विजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे या 19 वर्षीय युवकाचा खून झाला. त्याची प्रेयसी आचल मामिडवार हिनं सक्षमच्या पार्थिव देहासोबत लग्न केलं. वडील आणि 2 भाऊ यांच्या विरोधात आचल हिनं पोलिसात साक्ष दिली. सध्या ती सक्षमच्या घरी राहते. मयत सक्षम याच्या आईनं आणि कुटुंबानं आचलचा स्वीकार केलाय. सक्षमसोबत 3 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं आचल हिनं सांगितलं. कुटुंबियांनी दिलेल्या धमक्यांच्या दबावातून सक्षम विरोधात वर्षभरापूर्वी आपण पोलिसात तक्रार केल्याचं तिनं सांगितलं. मी स्वतः सक्षमसोबत पळून जाण्यास तयार होते, पण माझ्या वडिलांची बेअब्रू होईल म्हणून सक्षमनंच थांबवल्याचंही तिनं सांगितलं. नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून सक्षम ताटे नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. त्याच्या प्रेयसीनं अंत्यसंस्कारापूर्वी पार्थिव देहाशी विवाह केला. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेडला जाऊन सक्षम ताटे याच्या कुटुंबियांची भेट घेतली. दरम्यान कुटुंबियांनी सांगितल्यास गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील सरकारी वकील म्हणून खटला लढण्यास तयार आहेत असं गुणरत्न सदावर्ते म्हटलं. आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत. सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांनी.